लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपण आज सोलापूरमध्ये टाकाऊ फाउंडेशनच्या उत्सवदानाचा या कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत. त्या टाकाऊ फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर जगदीश पाटील आपल्यासोबत आहे. तर आपल्या लक्ष्मी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं आपल्या संस्थेचं अगोदर कार्य, त्याची माहिती, त्याचं स्थापना आणि लोकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत? नमस्कार. टाको फाउंडेशनची स्थापना गेल्या 15 वर्षापूर्वी झालेली होती. गेल्या 15 वर्षापासून आपण सोलापूर शहर व परिसरामध्ये कार्यरत आहोत. खरं तर एक सामाजिक कार्याच्या आवडीतून आणि लोकांच्या असणाऱ्या गरजेतून या संघटनेची स्थापना झाली. आपण गेल्या 15 वर्षापासून HIV पॉझिटिव्ह बालकांसाठी काम करतोय. आपल्याकडे 10 बालक आहेत ज्यांचा आपण सांभाळ करत असतो. त्यासोबतच HIV पॉझिटिव्ह 10 प्रेग्नेंट महिला त्यांना आपण न्यूट्रिशन पुरवत असतो. आणि यासोबतच एकल पालक असलेले किंवा पालक नसलेले अशा 5 मुलांचं आपण शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे. आणि यासोबतच आपण समाजामध्ये एक प्रबोधनात्मक उपक्रम राबवतोय. जसं की एक आता 31 डिसेंबर येतोय, तर यामध्ये आपण तरुणाईला संदेश देतोय की पार्टी पब वगैरे अशा गोष्टींना तुम्ही फाटा द्या आणि रोडवरची जी लोक मागून खाणारी लोक आहेत यांच्या समवेत नवीन वर्षाचं स्वागत करा. जसं की त्यांना शाल चादर घालणे, त्यांच्या अंगावरती थंडीपासून बचाव व्हावा म्हणून एक मायेची भूक देणं आणि एक अल्पोपहाराचा डबा देऊन या नवीन वर्षाचं स्वागत करावं. यासोबतच आपण गुढीपाडव्याला जे रोडवरती मागून खाणारे लोक आहेत असे 150 लोकांपर्यंत आपण प्रत्येकाच्या घरामध्ये कसं आहे पाडव्याला गोडधोड जेवण होत असतं. मग या रोडवरच्या लोकांचं काय, तर त्यांच्यासाठी आपण पुरणपोळी, कटाची आमटी, दूध, भात, एक जोड चप्पल आणि पाण्याची बॉटल याचं आपण करत असतो. याच्यासोबतच कामगार वस्तीमध्ये अनेक चांगल्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तकं मिळतात पण वह्या नाही मिळत. मग याच्या अभावी त्यांच्या शिक्षणामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण अशा 3 शाळांना प्रत्येक वर्षी वह्यांचं वितरण करत असतो. हे सर्व करत असताना समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पण एक माणूस म्हणून आम्हालाही सुद्धा काही एक लिमिटेशन आहे. तर मग आम्ही विचार केला की समाजामध्ये ज्या अतिशय उत्तमरित्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांनाच आपण समाजासमोर का आणू नये आणि त्यांच्याच कार्याला पाठबळ द्यावं म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी आपण उत्सवदानाचा सामाजिक ऋण फेडण्याचा हा उपक्रम सोलापूरमध्ये राबवत आहोत. या माध्यमातून आपण समाजामध्ये इतर विषयावरती, विविध विषयावरती चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांना एकत्रित करतो. अशा 10 संस्थांची निवड करून आपण समाजाच्या समोर आणतो आणि समाजामध्ये जे दानशूर लोक आहेत त्यांना आपण आवाहन करतो की या प्रदर्शना आवर्जून भेट द्या, या काम करणाऱ्या संस्थांचं काम समजून घ्या आणि त्यांना जी मदत लागेल, आर्थिक असेल, वस्तूच्या स्वरूपात असेल, अन्नधान्याच्या स्वरूपात असेल, तर या माध्यमातून त्यांना मदत करा आणि त्यांच्या कामाला पाठबळ द्या. या पद्धतीने आपण समाजाचं एक मोठं ऋण फेडू शकतो आणि एक सक्षम समाज उभा करण्यासाठी एक चांगलं पाऊल उभारू शकतो असं मला वाटतं. खरं तर साखर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि साखर या शब्दाचा अर्थ आणि नेमकं तोच नाव का ठेवावं? साकूची स्थापना मी म्हटल्यासारखं 15 वर्षापूर्वी झालेली आहे. 15 वर्षापासून आपलं काम आहे. आता हे चालू वर्ष 16वं आहे. साकव नाव ठेवण्यामागचं एक भूमिका अशी होती, साकव हा कोकणी शब्द आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये 2 ठिकाणांना, 2 व्यक्तींना जोडणारा नैसर्गिकरित्या तयार झालेला एक लाकडी पूल ज्याला आपण साकव म्हटलं जातं. तर आमच्याही मनामध्ये ही समाजकार्य करण्याची एक नैसर्गिक भावना आहे म्हणून आपण एक दाता आणि याचक यांना जोडण्याचं काम करतो म्हणून आम्ही साकव या माध्यमातून आपण साकव हे नाव घेतलेलं आहे. खरं तर आपण समाजामध्ये फिरताना आता तुम्ही बोलले त्याप्रमाणे जे अनाथ तरुण आहे किंवा जे वेगळं आहे त्यांना कुणीही मदत करते. आपण कसं साध्य करतात किंवा खरं तर आता राजकीय युगामध्ये आपण बघतो की जो तो राजकीय आपापल्या पद पाहिजे, आपल्याला पैसा पाहिजे हेच बघतात, परंतु कुठेतरी सर्वसामान्यांची काळजी घ्यावी हे नेमकं आपण कसं साध्य करतात? कसं आहे, काही आयुष्यामध्ये घटना सुद्धा घडून गेलेल्या असतात मग ज्याचा एक चटका मनाला लागलेला आहे, मग तिथून दुसऱ्याला बसणाऱ्या ठेचीची झळ आम्हाला सुद्धा जाणवते आणि तिथून एक संवेदनशील मन तयार होत गेलं आणि मग समोर एखादा प्रश्न पडला की
करावं का राजकीय कार्यकर्त्यांनी करावं की शासनाने करावं, याच्या पलीकडे जाऊन सध्या त्याला ती गरज आहे आणि ती मी काहीतरी प्रमाणामध्ये पूर्ण करू शकतो, ही भावना मनामध्ये येत गेली. आणि तिथून जे समोर प्रश्न आले त्याला आपण उत्तर शोधत गेलो. फुल नाही, फुलाची पाकळी, एक खारीचा वाटा त्या माध्यमातून आपण उचलत गेलो आणि तसं तसं ह्या कार्याची व्याप्ती वाढत गेली. खरं तर जिल्ह्यामध्ये असं कोणत्या संस्थेचे प्रामुख्याने ज्यांचं नावाचं करते जे ज्यामुळे प्रमोशन आहे किंवा या स्थानात मुलांना किंवा बेघर मुलांना जिल्ह्यामध्ये आपण मी म्हटलं की आता उत्सवदानाच्या उपक्रमाला हा 5वा वर्ष आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये आपण सोलापूर मधील 10 संस्थांची निवड केली होती, ज्यामध्ये जय हिंद फूड बँक असेल, सारथी संस्था असेल, त्यानंतर क्रांती महिला संघटना होती, संस्कार संजीवनी फाउंडेशन होती, त्यासोबतच नेचर कन्झर्वेशन सर्कल होतं. अशा एक 10 संस्था होत्या. त्यांच्यासाठी आम्ही 2 वर्ष काम केलं, पण त्यानंतर लक्षात आलं की अजून याची व्याप्ती वाढवायला पाहिजे. मग तसं तसं आम्ही जिल्ह्याच्याही बाहेर गेलो. आज आपण पाहिलं तर आपल्याकडे आज 10 संस्था आहेत. सोलापूरमधील 4 संस्था आहेत. राष्ट्रीय अंध फाउंडेशन म्हणून आहे, जे अंधांसाठी काम करत आहे. यानंतर आपण राशीन मधून एक संस्था घेतलेली आहे, स्नेहप्रेम म्हणून, जी अनाथ मुलं, आदिवासी मुलं यांच्यासाठी काम करत आहे. एक यशोधन म्हणून गोशाळा आहे, जी कर्जत मधली आहे, जी भाकड गायी किंवा ज्या कत्तलखान्यातून बाहेर आणलेल्या गायी आहेत त्यांच्यासाठी काम करणारी संस्था आहे. कुरुडवाडी मधून आनंद साधना म्हणून एक प्रकल्प आहे, जो की दिव्यांग बांधवांसाठी काम करतोय. अतिशय सुंदर काम आहे. त्याच्यानंतर इथली मूकबधीर, एक आधार मूकबधीर मुलांसाठी काम करणारी सोलापूरमधील संस्था आहे. बीड मधून एक पारधी मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. तसंच आई म्हणून एक गेवराईमधील संस्था आहे, जी आदिवासी मुलांसाठी काम करते, वृद्धांसाठी काम करते. अशा वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना कुठेतरी आपण पाठबळ देण्याचा प्रयत्न करतो. तर हे होते साखव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील. खरं आमच्या लक्ष्मीच्या माध्यमातून देखील समाजातील लोकांना विनंती आहे की त्यांनी यांच्या साखव फाउंडेशनला आपल्या पद्धतीने किंवा आपल्या संस्थेच्या वतीने किंवा जे राजकीय व्यक्ती असतात, वेगवेगळ्या कंपन्या देखील असतात, त्यांच्या देखील सीएसआर फंडामधून देखील यासाठी काम करणाऱ्या, तसेच खरं असे काम करणाऱ्या संस्था सोलापुरात खूपच कमी आहे. परंतु डॉक्टर जगदीश पाटलांसारखं व्यक्तिमत्व हे समाजातील अनाथ मुलं असतील किंवा जे बेघर मुलं असतील किंवा अनेक स्त्रिया देखील आहेत, असं सांगितलं की याच्या वेगळं देखील व्यक्ती या समाजात आहे. तर आपण देखील पुढे येऊन डॉक्टर जगदीश पाटील यांच्या साखव फाउंडेशनला पुन्हा पाकळे अशी मदत करावी, असं देखील आम्ही आमच्या लक्ष्मी माध्यमातून सांगतो. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा